माझ्या नवऱ्याला न्यायालयाने निर्दोष ठरवलंय, पण सोनिया गांधींच्या लाचारीत अडकलेल्या विजय वडेट्टीवार तुमच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. अहो, राष्ट्रगानाचा अपमान झाला म्हणून मी प्रश्न विचारला तर तुम्ही माझ्या कुटुंबावर घसरलात. सोनिया गांधींना वंदे मातरमचं पुस्तक मी पाठवलंय. आता तुम्हालाही भारतीय संविधानाची आणि न्यायालयाच्या निर्णयाची एक प्रत मी ते पाठवते. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. आता मी चित्राताईंचा एक व्हिडिओ पाहिला की विजय वडेट्टीवार साहेब त्यांना काहीतरी बोलले. त्या असं म्हणतायत की मी 100 वेळा वेडी व्हायला तयार आहे. आता काही बाकी आहे का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पुन्हा पुन्हा नाही होत ना कोणी वेडं. आहे ते आहे, सोडून द्यायचा विषय. दुसरी गोष्ट, तुम्हाला ते वेडे का म्हणले असतील असा माझा अंदाज आहे की तुम्ही राष्ट्रभक्ती गांधी परिवाराला शिकवताय. ज्या गांधींनी म्हणजे भारतासाठी, आपल्या देशासाठी प्राण दिले, तो शहीद झालेत. इंदिरा गांधींनी गोळ्या खाल्ल्यात, राजीव गांधींना मारला गेलंय, शहीद झालेत राजीव गांधी. नेहरूजी 12-12, 13-13 साल स्वातंत्र्यासाठी जेलमध्ये गेले होते. त्यांना तुम्ही देशभक्ती शिकवल्यावर मग वडेट्टीवार साहेब जे बोलले ते काय चुकीचे आहे का मॅडम? नाही. तेव्हा आता आपण शहाणे आहोत का, वेडे आहोत का, हुशार होते, काहीच साबित करू नका. सगळ्या लोकांना, जनतेला माहितीये. दुसरी गोष्ट, आपण त्यांना काहीतरी म्हटलं मी कोर्टाचा आदेश वगैरे मान्य ना ताई. माननीय आपले पती वाघ साहेब यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते. ते भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आपल्याला राष्ट्रवादीमधनं कुणाकडनंच मदत झाली नाही. तेव्हा आपण पक्ष बदलला आणि जेव्हा तुम्ही भाजपमध्ये गेलात तेव्हा तुमची वॉशिंग मशीन मधली धुलाई झाली आणि त्या वॉशिंग मशीन मधनं तुम्हाला कोर्टातनं क्लीन चिट मिळाली. तुम्ही गेलाच होता भाजपमध्ये क्लीन चिट मिळवण्यासाठी. तेव्हा वडेट्टीवारांना ते माहितीये कशाला कोर्टाचा आदेश पाठवताय. काही गरज नाही, सगळ्यांना माहितीये. भारतीय जनता पार्टीत गेलं की तुम्ही एकदम क्लीन होऊन बाहेर निघता. तेव्हा कितीही ओरडून, कितीही काही हे करून तुम्ही व्हिडिओ बनवले, सांगितले, तरी लोकांना माहितीये की भ्रष्टाचार कोणी केला होता, क्लीन चिट कोणी दिली. आणि एक शेवटचं वाक्य संपता संपता बोलते, माननीय चित्राताई वाघ, आपण आहे ना एक गोष्ट अगदी पुन्हा एकदा सांगून ठेवते की आपण देशभक्ती, राष्ट्रभक्ती शिकवायला गांधी परिवाराला जाऊ नका. तेवढी तुमची उंची पण नाहीये. कारण का ज्या भ्रष्टाचाराच्या केसमध्ये तुम्ही कोर्टात जाता त्यांनी नेहरू, गांधी या परिवारावर टीका करणं शोभत नाही. समजलं तर ठीक, नाहीतर आनंदच आहे.